कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची कमतरता, बंद पडलेली यंत्रसामग्री, शवगृहातील शीतपेटीची दुरावस्था आणि सर्वसामान्य रुग्णांना होत असलेल्या गैरसोयीबाबत भाजप पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी खेड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सगरे यांना जाब विचारत प्रशासनावर जोरदार टीका केली। यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयातील समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाला 8 दिवसांची मुदत देत या कालावधीत यंत्रसामग्री कार्यान्वित झाली नाही आणि आवश्यक उपाययोजना झाल्या नाही तर उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला। डॉक्टर सगरे यांच्याकडे कळंबणीसह मंडणगड आणि दापोली रुग्णालयांचाही अतिरिक्त कार्यभार असल्याने ते आठवड्यातील केवळ 3 दिवस कळंबणी येथे उपलब्ध असतात असा मुद्दाही उपस्थित करण्यात आला। प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे अनेक तास प्रतीक्षा करावी लागत असल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। सध्या रुग्णालयात 18 रुग्ण उपचार घेत असून रुग्णसंख्या वाढल्यास केवळ 2 डॉक्टर्स सर्वांना सेवा कशी देणार असा सवाल उपस्थित करत प्रशासनाकडून केवळ उडवाउडवीची उत्तरं दिली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी तुमच्या पत्रांची दखल घेतली जात नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही थेट मुख्यमंत्री स्तरावर हा विषय मांडू असं सांगितलं। यावर डॉक्टर सगरे यांनी वेळोवेळी अतिरिक्त डॉक्टर, कर्मचारी आणि आवश्यक यंत्रसामग्रीसाठी वरिष्ठ स्तरावर मागणी करण्यात येत असल्याचे स्पष्ट केलं। मात्र आपल्या मागण्यांकडे वरिष्ठ स्तरावरून अपेक्षित गांभीर्याने पाहिलं जात नसल्याचं त्यांनी सांगितलं। यानंतर संतप्त झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला अंतिम इशारा देत पुढील 8 दिवसात रुग्णालयातील बंद यंत्रसामग्री सुरू करावी, रिक्त पदे भरण्यात यावी आणि रुग्णसेवा सुरळीत करावी, अन्यथा भाजपच्या वतीने तीव्र आणि उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला। यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, शहराध्यक्ष नंदुजी साळवी, गटनेते रहीम सईबोले, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस मिलिंद नांदगावकर, स्वराज गांधी आणि पदाधिकारी उपस्थित होते। संजय आखाडे, नमस्कार। मी काय बोलतो, 2 वर्षापासून आपले हे जे प्रसंग आहे, तुम्ही 2 वर्षापूर्वी मी आंदोलन केलं होतं त्यावेळेस तुम्ही लेखी स्वरूपात तुमच्या ह्याच्यानी आम्हाला पत्रक दिलं होतं की मशिनरी चालू करतो, 100 बेडचं हॉस्पिटल आहे, इथे डॉक्टरांचा स्टाफ किती आहे, आता किती आहे? हा ऐका, तुम्ही मला लेखी स्वरूपात दिला 2 वर्षापूर्वी, त्यावेळेस किती डॉक्टर अवेलेबल करतो म्हणून दिलात? मग तुमच्या लेखी एखादा जर तुमच्या हॉस्पिटलचं तुम्ही पत्रक देता, त्यांना आम्ही लोकांनी ग्राह्य धरलं पाहिजे की नको? मग हॉस्पिटल एक काम करणार, दोन डॉक्टरनी ते हॉस्पिटल 100 बेडचं चालणार आहे काय? तर नाही, मग बाहेर एक बोर्ड लावा, 2च डॉक्टर आहेत, त्याच्यामुळे किमान फक्त 5 किंवा 10 पेशंट घेतले जातील। काय त्या मॅडम करणार, 2 डॉक्टर आहेत, 100 जर पेशंट आले कुणाकडे बघतील ते? बरं, तुमचं मला एक सांगा, तुम्ही तुमचं आठवड्यातून तुमचे किती दिवस असतात इथे? तुमचे किती दिवस इथे असतात? तुम्ही किती दिवस असता? तुम्ही इथं कोणत्या कोणत्या दिवशी असता? डॉक्टर पूर्ण वेळ नाही। तुम्ही कोणत्या कोणत्या दिवशी असता इथं? तुम्ही कोणत्या कोणत्या दिवशी असता इथं? मग सोमवार, बुधवार आणि शनिवारीच फक्त प्रेग्नंट जर कोण असेल ग्रामीण भागात तर मग 3 दिवसच फक्त यायचं का? तुम्ही वेळेवर मला एक सांगा साहेब, बायका तिथं गरोदर महिला तिथं उभ्या असतात, 4-4 वाजेपर्यंत नाही। सगळे साहेब, तुम्ही मला एक सांगा, म्हणजे 7 वाजता बायका नंबर लावतात, 4 वाजेपर्यंत उपाशी असतात, तरी तुम्ही येत नाही। तुम्ही तुमची प्रॅक्टिस आटपून 2-3 वाजता येता। तिथं काय गरोदर महिलांनी हे करायचं काय, जीव सोडायचा? तुम्ही येईपर्यंत। दुसरी गोष्ट, तुम्हाला इथं चार्ज दिलेला आहे ना, 100 बेडचं हॉस्पिटल तुमच्या ताब्यात आहे, त्याची जबाबदारी असताना तुम्ही प्रायव्हेट प्रॅक्टिस कशी काय करू शकता? तुम्ही प्रायव्हेट प्रॅक्टिस करू कशी? 100 बेडच्या हॉस्पिटलला वाऱ्यावर सोडून तुम्ही प्रायव्हेट प्रॅक्टिस कशी करू शकता? तुम्हाला अधिकार कोणी दिला प्रायव्हेट प्रॅक्टिस करण्याचा? दापोलीला तुम्ही प्रायव्हेट प्रॅक्टिस नाही करत? तिथे तुम्ही पण असता की काय संबंध? म्हणजे तुम्ही तिथे प्रायव्हेट प्रॅक्टिस कळवळीचे जाऊन देत काय खांड 100 बेडचं हॉस्पिटल सांभाळता। हॅलो, मला एक सांगा, इमर्जन्सी जर आता पेशंट आली आतमध्ये, एकदम तिला काळा जात आहे, तर तुम्ही येईपर्यंत 3 तास तिला सांगायचं बाळाला तसं थांब, सगळे साहेब तिकडून निघाले
सिस्टर डिलिव्हरी करत असतील तर मग तो डॉक्टरांची गरजच नाही, त्यांनाच मग करायला सांगूया आपण. आता ती जी बाई येणार आहे ती नॉर्मल येणार आहे किंवा कशी येणार आहे ते काय आपल्याला काय समजून येणार आहे का? तिची डिलिव्हरी नॉर्मल होईल की सीझर हे आधी ठरलेलं असतं का? एखादा इथं एक मिनिट आम्ही नाही म्हणत, ऐका सोडून ना, जा. इथे एखादी बाई जर मेली किंवा आतलं बाळ मेलं तर तुम्ही स्वतःवरती गुन्हा दाखल करा, आम्ही करायला तुमची मागणी करतो, तुम्ही मग त्यावेळेस घ्या मग तुम्ही. मग त्या फ्रीजरचं काय आलं? कधी होणार? उद्या म्हणजे कुठल्या किती उद्या? महिने झाले बंद आहे? किती दिवस झाले बंद आहे ते? बॉडी हॉस्पिटलचं मेन कोण आहे? हो तुम्ही हो सर, तुम्ही इन्चार्ज आहात, तुम्ही म्हणता आमच्या हातात नाही, मग कोणाच्या हातात आहे? आमच्या हातात आहे ते. तुम्ही पाठपुरावा केला पाहिजे ना त्याचा. तुम्ही हो, बरोबर आहे, म्हणजे पाठपुरावा केला पाहिजे की नाही तुम्ही? 2-2, 3-3 महिने जर ते बंद असेल, लोकांच्या बॉडी ठेवायच्या कुठं? इथून दाखवून द्यायच्या का? हो उद्या होईल. आता आम्ही बोलल्यानंतर तुम्ही सांगताय उद्या दुरुस्त होईल. 1 महिना झाला बंद पडलाय, परत रिपेअरिंग करून. एक महिना बंदच पडतोच कसं? मॅडम कसं आहे, काल काढला परवा काढला सगळं प्रसंग कुठचाही सांगू प्रायव्हेट नका करू तुम्ही, सरकारी याच्यात करा, पण ते करून तर घ्या की नाही. बॉडी कुठे ठेवणार? कधी करायचं? आता परवा ते 3 पोरं उडाली, त्यांच्या वाड्याच्या वाड्या ठेवलेल्या बाहेर. सगळं सुरळीत होणार आहे, तरच तुम्हाला जास्त सहकार्य मिळणार आहे काम करायला. नाही ते असंच चालणार, तुमच्यावर लोड येईल. एका वेळेला 10 डिलिव्हरी पेशंट आले तर 10 डिलिव्हरी कराल तुम्ही. हॅलो. ह्या गोष्टी पाहिजेत ना, अवेलेबल पाहिजेत ना, रिझल्ट पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे. आता करून घेतो. आपण माणूस हो, मारतो, मला काय म्हणायचं तुम्हाला डॉक्टर साहेब, तुम्ही आता मी परवा इथे येऊन गेलो तेव्हा ती तक्रार दिली, तेव्हा त्यांनी सांगितली तुम्हाला, लक्षात आलं का? हे तुमचं काम आहे, तुम्ही करून घ्यायला पाहिजे. आम्ही येऊन सांगणार आणि मग ते तुम्ही फ्रीजर रिपेअर करणार का? मला काय तुम्ही काय बोलते, मी काय बोलतो तुमच्या लक्षात येते का? मी येऊन गेल्यानंतर तुम्ही त्याला हालचाल चालू केल्या, मी यायच्या आधी तुम्ही चालू करायला पाहिजे होते ना. फ्रीजर बंद आहे तर तुमचं लक्ष नको का? तुम्ही इंचार्ज आहात ना, तुम्ही इंचार्ज बोलल्यानंतर तुमचं लक्ष पाहिजे. किती दिवस चाललं? कुठली यंत्रणा चालू आहे, कुठली यंत्रणा बंद आहे, हे कोणी बघायचं आहे? दिवसात नाही तर मशीन मग सांगा मला. आता तुम्ही आम्हाला सांगताय काल येऊन पाठ घेऊन गेला, पाठ घेऊन आम्ही सांगितल्यानंतर तरी पाठ नेणार आहे ना. मार्च मध्ये बंद पडले. म्हणजे तुम्ही त्याला आधी सांगायला पाहिजे बाबा बंद आहे, ते आपल्याला रिपेअर करायला पाहिजे. हो साहेब, तुम्ही असं उडवाडचे उत्तर देऊ नका. मी 3 महिने अगोदर येऊन ते रिपेअर केलेलं, परत 1 महिन्यानंतर बंद झाले ते. परवा मी आलो जेव्हा 3 बॉड्या बघितल्या तेव्हा मला समजलं परत ते बंद आहे, तेव्हा मी येऊन तक्रार केली इथे. म्हणजे डीन बहुतेक रहीम साहेब बोलले जाते. हो सगळे साहेब, आता 100 बेडचं हॉस्पिटल आहे, 2 डॉक्टर हे कधीपर्यंत ठेवणार? ते पण आज त्यांचा लास्ट दिवस आहे. त्यांचा पण आज लास्ट मॅडमचा डे. आता 100 बेडचं हॉस्पिटल आहे ना, 100 बेडचं हॉस्पिटल जर असेल मॅडम, बरोबर नाही. 100 बेडचं हॉस्पिटल आहे, आता पेशंट किती आहेत तुमच्याकडं? 18 पेशंट आहेत, बरोबर. आता जर इमर्जन्सी जर एक परत 15-20 वाढले तर 2 डॉक्टरनी कसं काय करू शकतात ते? तुम्ही मागणी करा. तुम्ही मागणी काय केलाय वरती? काय नाही, सगळे उडवाडीचे उत्तर देतात, यांना उत्तर आता- देता येत नाही. आता- आपण आपण आपल्या पद्धतीने आता हे बोलताय बोलतो. सगळे. हो डॉक्टर, तुम्ही मागणी कुठे केली आहे? म्हणजे हा, म्हणजे वरती तुमची दखल घेतली जात नाही. MBBS कंप्लीट होऊन असं असेल तर आम्हाला सांगा, आम्ही कसं- सत्तेत आहोत. जॉब आम्ही साठी मुख्यमंत्र्यांना सांगतोय, आम्ही पत्र पाठवतो तुमचं मुख्यमंत्र्यांना. तुम्ही घाबरून असं नका. काय असेल तर आम्हाला हा सांगा. तुम्हाला तुमच्यासाठी तुमची दखल घेतली जात नाही असं तुमचं म्हणणं आहे ना? वेस्ट थळी दिली त्यांना. हो मग वेजेस सांगितलं. वेस्ट सांगितले. हॅलो. नाही सर एक मिनिट. तुमच्या मागणीची कोण दखल घेत नाही? तुम्ही वारंवार मागणी करता, डॉक्टरांचा स्टाफ वाढला पाहिजे, मशिनरी चालू झाल्या पाहिजे, हे बरोबर. सांगितलं ना तू. पण वरती तुमची कोणीही दखल घेतली जात नाही गेले 2 वर्षापासून, बरोबर ना? हा, ऑन रेकॉर्ड बोलताय तुम्ही. आता तुम्ही दिले की जवाब दिले? ठीक आहे, चालेल. अहो सगळे साहेब, हे 2 Duplicate मारायचं, duplicate हा. नाही, हे ऐका, तुम्ही आता स्पष्ट सांगा. आज तुम्ही म्हणताय सदरे साहेब, आज तुम्ही सांगताय की तुमची कुठल्याच गोष्टीची दखल घेतली जात नाहीये.
आज मृत्यू झाला तरी बॉडी ठेवण्यासाठी जागा नाहीये किंवा त्याच्यासाठी कुठली जागा नाही. 100 बेड जर भरले तर एक डॉक्टर ते सांभाळू शकतो का? मला काय म्हणायचं मॅडम, आम्ही येऊन सांगणार तेव्हा हे करणार का? मला सांगा, यांचं काम नाही का ते? यांनी लक्ष दिलं पाहिजे. एक असं 1.5 लाख 2 लाख पगार ठीक आहे, घेतात. आरामाचा पगार घेतात काय? आम्ही आमच्या पद्धतीनं आंदोलन करतो. आता काय करायचंय ते बघूया, काय व्हायचंय ते होऊ दे. इथे अक्षरशः माणसं मरतायत. 100 हॉस्पिटलचं बेड आहे. एखादा ऍक्सिडेंट झाला, अपघात झाला तर त्यांचं काय करणार? काल 3 जणांचा मृत्यू झाला. तिन्ही अच्छा, बॉड्या तिथे टाकून ठेवलेल्या बाहेर रस्त्यावर बाहेर बॉड्या टाकून ठेवलेला. फ्रीजर नव्हता तुमच्या बॉडी सांभाळण्यासाठी. काय करायचं? आम्ही येऊन करायचं काय? ओ डॉक्टर साहेब, मागे एक मी रात्री कोणते साळुंके होते ना, दाढीवाले कोणते डॉक्टर मिश्रा साळुंके, तुमचे जे हे आहेत ना, ते पोस्टमॉर्टम जे करतात वॉर्ड बॉय, ह्याच्यावर पण तुमची कमांड नाही. ते डॉक्टरांना बिचाऱ्यांनी एकटे केले, ते पळून गेले इथून. ही कमांड पण नाही. त्यांचे मी सांगतोय नावं द्या, ती पण तुम्ही देऊ शकत नाही. कमांड राहिलेली नाही सगळे साहेब तुमची. तुमचं नाही कोण वर ऐकत ना, तुमच्या खालचे कोण ऐकत. मग कशाला काय? तुम्ही काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे ना. आता हे तुम्ही सांगितलं ऑन रेकॉर्ड, आम्ही वारंवार पत्रव्यवहार करतोय, वरती ऐकत नाही. ठीक आहे, आम्ही आमच्या पद्धतीने करतो मग. ओके, हा तुम्ही भेटताय कधी आम्हाला? नाही, आपण आंदोलन भेटताय कधी मला सांगा. रहीमभाई, हो, काय नाही, त्याने उद्या भेटायचं आपल्याला. नाही रहीमभाई, आता जे काय चालणार 8 दिवसाची मुदत द्यायची. हॅलो सगळे साहेब, लेखी पत्र आम्ही देतो. 8 दिवसाची मुदत देतो. इथं डॉक्टरांचा स्टाफ वाढला पाहिजे, मशिनरी सगळ्या चालू झाल्या पाहिजेत. ते जे काय तिथं बॉडी ठेवली जाते त्या फ्रीजर चालू झालं पाहिजे. त्या सिटी स्कॅनच्या मशिनरी त्या काय गंज लागून काय हे करून देत आहे. कशाला सरकारचा पैसा वेस्ट घालवताय मग तुम्ही? नाही, आज तिचं सत्यनारायण घालतो आम्ही. नाही, 8 दिवस, येत्या 8 दिवसामध्ये ऐका सगळे साहेब, येत्या 8 दिवसामध्ये डॉक्टरांचा स्टाफ, मशिनरी, ज्या काही तुमचे पार्ट्स ते बंद पडले, ते चालू नाही झाले. आज पत्रव्यवहार आम्ही करतोय. शुक्रवारी आम्ही इथं पुढच्या शुक्रवारी आम्ही इथं वेगळ्या पद्धतीचं आंदोलन करू. त्याला तुम्ही जबाबदार तुम्ही तुम्ही सिनियर आहात, तुम्ही जबाबदार राहणार. ओके, धन्यवाद. का मला ती मशीन पण बघायची.